हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. सो आपण बघतो टॉपिक लॉज ऑफ मोशन आणि आपण जे काही लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे त्यालाच पुढे कंटिन्यू करून पॉईंट बघूया आणि त्याच्या पुढे जाऊया. मग आज आपण थोडासा टॉपिक लेंदी आहे, थोडासा वास्ट आहे, कॉम्प्लिकेशन्स जास्त आहेत, काही पॉईंट्स रिडक्शनमधले पण आहेत, पण जे इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला डेफिनेटली शिकावे लागतील कारण त्याचा कुठंतरी रेफरन्स आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये येणार आहे. ओके. सो आपण लास्ट लेक्चरला कुलिजन हा पॉईंट सुरू केलेला होता. कुलिजनमध्ये आपण इलास्टिक आणि इनइलास्टिक कुलिजन्स असे दोन महत्त्वाचे पॉईंट्स बघितले होते. त्याच्यानंतर आपण कालच्या लेक्चरच्या शेवटी एक व्हिलॉसिटीचं फायनल व्हिलॉसिटीचं एक्सप्रेशन बघितलेलं होतं V1 आणि V2च्या फॉर्ममध्ये. ते एक्सप्रेशन मी आत्ता इथं लिहिलेलं आहे. हे एक्सप्रेशन आपण काल बघितलं की कशा पद्धतीने ते डिराईव्ह आपण केलेलं होतं. फार लेंदी प्रोसिजर होती, प्रत्येक स्टेप मी इथं लिहिलेली होती बोर्डवरती. तुम्ही ॲज अ नोट्समध्ये ती व्यवस्थित लिहिली का सगळी चेक करा. ओके. सो तेच एक्सप्रेशन मी इथं आज कंटिन्यू करतो आहे कारण या एक्सप्रेशनचा वापर आपल्याला या पॉईंटमध्ये करायचा आहे. ओके. सो आज आपण काय काय बघणार आहे तर आपण याच्या काही कंडिशन्स फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहे. त्याच्यानंतर आपण काल हेड ऑन कुलिजन बघितलं होतं. ओके. तर आता हे नॉन हेड ऑन कुलिजन असेल तर काय होईल त्याचा एक पॉईंट आपण थिरॉटिकलच आहे तो बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फाइंड करणार आहे. त्याच्यानंतर काही टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत, त्यातले एक दोन न्यूमरिकल्स आपण आज डिस्कस करणार आहे. आणि त्याच्यानंतर इम्पल्स ऑफ फोर्स किंवा इम्पल्स म्हटलं जातं, एक कन्सेप्ट आहे. जसं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन असतं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं, किंवा पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम असतं. अशा टाईपमध्ये एक इम्पल्स जी की फोर्स आणि टाईमवरती डिपेंड असलेली कन्सेप्ट आहे. तर आज आपण इम्पल्सची डेफिनेशन किंवा इम्पल्स म्हणजे नक्की काय याचा स्टडी करणार आहोत. ओके. आपला हा जवळपास कुठेतरी आता निम्मा टॉपिक झालेला आहे. अजूनही बऱ्याचशा कन्सेप्ट मोशनशी रिलेटेड आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित आणि इन डिटेल सिन्सिअरली याचा अभ्यास तुम्ही तितकाच करणं गरजेचं आहे. जेवढी जास्त रिव्हिजन करायचा प्रयत्न कराल तेवढ्या जास्त ह्या गोष्टी लक्षात राहतील. कारण हे बरंचसं विसरण्यासारखं आहे असं मी मान्य करतो. कारण बऱ्याच वेळेला आपण एकदा अभ्यास केला आणि पुन्हा जर समजा एका महिन्यानं जर ते आठवायचा प्रयत्न केला तर ते शक्यतो आठवत नाही. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ह्या रिवाईज करणं जास्त गरजेचं असतं. काही फॉर्म्युलेज आहेत जे काही शॉर्टमध्ये आपण फॉर्म्युलेज यूज करतो कॅल्क्युलेशनसाठी, ते फॉर्म्युले सगळे रिवाईज करणं जास्त इम्पॉर्टंट ठरतं. म्हणून जेवढी रिव्हिजन तुम्ही जास्त कराल तेवढा त्याचा इझीनेस आपण म्हणूया की वाढत जाईल आणि तुम्हाला ते जास्त लक्षात राहील, रिमेंबर होईल आणि पुन्हा त्याचा वापर कुठं तर पुढच्या एखाद्या कन्सेप्टसाठी होईल. आता थोडंसं बरेचसे पॉईंट्स याच्यामधले काही 12thला रिपीट होत नाही आहेत. अगदी मोजकेच पॉईंट्स आहेत जे मोशनच्या टॉपिकसाठी आपल्याला जास्त यूजफुल ठरतील. पण तसं काही फारसं टेन्शन घेऊ नका. हा जो मोशनचा पार्ट आहे तो काही फार 12thला रिपीट होतो असं होत नाही. 12thला मॅक्सिमम स्टडी हा तुमचा लाईट आणि इलेक्ट्रोस्टॅटिकपासून पुढचा आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड असेल, फ्लुइड्स असतील, किंवा रोटेशनल डायनॅमिक्स कन्सेप्ट असेल, ग्रॅव्हिटेशन असेल, ह्या फार कमीत कमी गोष्टी आपल्याला पुढं शिकायच्या आहेत. कारण 12वीचा सिलेबस जर बघितला तर तो मॅक्सिमम लाईट, साऊंड, इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक याच्यावरती डिपेंड आहे. मोशन फार एखाद दुसरा टॉपिक मोशनचा आहे, अदरवाईज सगळे पार्ट्स हे दुसरे आहेत. त्यामुळं हा टॉपिक तसा फारसा पण रिलेट पुढं होणार नाही. पण मोशनला जेवढं फिजिक्समध्ये इम्पॉर्टन्स दिलेलं आहे त्याच्या अनुषंगानं आपण हा जर स्टडी बघितला तर तो CET पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मोशन हा विचारला जातो. आणि त्यासाठी आपल्याला बेसिक स्टडी, मग मोशन इन प्लेन असेल किंवा हा लॉज ऑफ मोशन, एवढे दोनच टॉपिक आत्ता 11वीला आहेत. आणि 12वीला गेल्यानंतर मग रोटेशनल डायनॅमिक्स असेल किंवा ऑसोलेशन्स असेल किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला याचा वापर करावा लागतो. म्हणून हा थोडा सिन्सिअरली करणं गरजेचं आहे. सो जेवढे मी पॉईंट्स देतो तेवढे व्यवस्थित लिहून घेत चला. आणि त्याचं रिव्हिजन, मी म्हटलं होतं ना, रिव्हिजन जेवढी जास्त कराल तेवढं जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला राहील. ओके. सो आपण लास्ट लेक्चरला कुलिजन बघितलं होतं की दोन बॉडीजमध्ये जेव्हा कुलिजन होतं तेव्हा ते दोन प्रकारचं होतं. एकतर ते इलास्टिक होतं किंवा एकतर ते इनइलास्टिक होतं. इलास्टिकमध्ये आपण म्हटलं होतं की कायनेटिक एनर्जी ॲज वेल ॲज लिनियर मोमेंटम बोथ आर कॉन्स्टंट्स. बट इन इनइलास्टिक कुलिजन वी कॅन से दॅट कायनेटिक एनर्जी इज लॉस. मग त्याच्यामध्ये फायनलची जास्त असू शकते, इनिशियलची जास्त असू शकते, पण लिनियर मोमेंटम मात्र कसं राहतं, कॉन्झर्व्ड राहतं असं बघितलं होतं. आणि आपण त्याच्यानंतर इलास्टिक कुलिजनची कंडिशन बघितली होती. आणि इलास्टिक कुलिजनसाठी हे दोन व्हिलॉसिटीचे एक्सप्रेशन्स फाइंड आउट केले होते. आणि हे एक्सप्रेशन्स कसे आले याचा पूर्ण स्टडी आपण कालच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. त्यासाठी कालचं लेक्चर व्यवस्थित रिवाईज करणं हे जास्त गरजेचं आहे. ओके.
सो आज आपण याच्या काही स्पेशल केसेस आहेत या फॉर्म्युल्याच्या, त्या स्पेशल केसेस डिस्कस करूया. सो हेडिंग बघा मी जसं आहे त्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करतो. सो स्पेशल केसेस ऑफ इलास्टिक कोलिजन्स, स्पेशल केसेस ऑफ इलास्टिक कोलिजन, म्हणजे इलास्टिक कोलिजन मधलाच हा पार्ट आहे. स्पेशल केसेस ऑफ इलास्टिक कोलिजन्स अँड ऑब्टेन देअर एक्झॅक्ट अँड देअर म्हणतो डायरेक्ट अँड देअर exact or approximate final velocities, exact or approximate final म्हणजे V1 आणि V2 final velocities in terms of their initial velocities, in terms of their initial U1 U2 velocities. म्हणजे आपल्याला V1 V2च काढायचा आहे फक्त त्या U1 आणि U2च्या फॉर्ममध्ये, कारण इनिशियल व्हेलॉसिटीज आपण U1 U2 म्हणतो आणि ज्या काही फायनल व्हेलॉसिटीज आहेत त्या आपण V1 V2 म्हणतो. सो आपल्याला फायनल व्हेलॉसिटीजचं रिलेशन किंवा फायनल व्हेलॉसिटीच्या कंडिशन फाइंड आउट करायच्या आहेत. सेम हेच फॉर्म्युले रिपीट करायचे, फक्त कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. ओके, सो वी विल राईट डायरेक्टली कंडिशन्स. अँड आता हे दोन फॉर्म्युले याच्या खाली रिपीट करा किंवा हेडिंग लिहा, हेडिंगच्या खाली वी हॅव असं म्हणा आणि हे दोन्ही फॉर्म्युले रिपीट करा. फर्स्ट कंडिशन इज व्हॉट? कोलायडिंग बॉडीज आर आयडेंटिकल. कोलायडिंग bodies are identical. Very simple. Colliding bodies are identical म्हणजे ज्या काही इलास्टिक कोलिजन मधल्या दोन बॉडीज आहेत M1 आणि M2, त्या दोन्ही बॉडीज आयडेंटिकल आहेत. याचा अर्थ काय? दॅट इज देअर मासेस आर सिमिलर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. इट मीन्स व्हॉट? M1 आणि M2 सेम असतील. मग मला सांगा, जर M1 M2 सेम असतील तर देअर फॉर V1 काय येणार आहे सांगा? M1 M2 सेम, सो सेम मायनस सेम हे सगळं 0 होणार. सो M1 M2 सेम, सो सेम प्लस सेम ट्वाइस M2, M ला M कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल. सो V1 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? U2 मिळेल बघा. सो V1 इज इक्वल टू व्हॉट? U2. समजलं का बघा? म्हणजे जर दोन्ही मासेस सेम असतील तर आपण जस्ट काय करायचं आहे, तुम्ही हे हवं तर इन डिटेल लिहू शकता. याच्यामध्ये M1 M2 सेम करून टाकायचं. मग बघा तुम्हाला फायनल आन्सर V1 किती मिळेल? U2 मिळेल. अँड तुम्हाला V2 किती मिळेल बघा? V2 M1 हे सगळे M होईल. सो ट्वाइस M, 2 ला 2 कॅन्सल, M ला M कॅन्सल, U1 राहील बघा शिल्लक तिथं फक्त. आणि इथं बघा सेम मायनस सेम 0, सो हे टोटल काय होईल? 0 होईल. सो V2 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? U1 इतकी मिळेल. सो दिस इज आवर फर्स्ट कंडिशन. बघा समजलं का? दस ऑब्जेक्ट विल एक्सचेंज देअर व्हेलॉसिटीज. दस मी कन्क्लुजन लिहितो हवं तर, दस ऑब्जेक्ट्स विल exchange their velocities after collision. Thus object will exchange their after collision. कसलं? हेड ऑन इलास्टिक कोलिजन ना. म्हणजे याचा एक प्रॅक्टिकली अर्थ समजून घेऊया बघा. समजा हे इलास्टिक कोलिजनसाठी सगळं सुरू आहे. इलास्टिक कोलिजनमध्ये आपण काय म्हणतो? जेव्हा दोन बॉडीज एकमेकांच्या वरती कोलाइड होतात तेव्हा ते सेपरेट होतात असं आपण म्हणतो. ठीक आहे. सो दोन बॉल घेऊया आपण, रबरी बॉल घेऊया. दोन्ही बॉल सेम आहेत असं म्हणूया, आयडेंटिकल म्हणतं ना, दोघांचाही मास सेम आहे. सो दोन्ही बॉल जेव्हा एकमेकांच्या वरती कोलाइड होतील तेव्हा ते सेपरेट होणार आहेत. मग सेपरेट कसे होतील? जेव्हा कसे होतील? पहिल्या बॉलची जी काही फायनल व्हेलॉसिटी आहे ती दुसऱ्या बॉलच्या इनिशियल व्हेलॉसिटी एवढी येईल. म्हणजे हा बॉल जर असा कोलाइड झाला तर हे दोघं जण असे सेपरेट झाले तर V1 म्हणजे पहिल्या बॉलची माघारी येण्याची व्हेलॉसिटी किती असेल? जो हा बॉल आहे दुसरा तो किती व्हेलॉसिटीने येत होता? U2 ने येत होता. सो त्याची तेवढी व्हेलॉसिटी असेल. सेम V2 जो आहे V2, सो सेकंड फायनल व्हेलॉसिटी, दुसऱ्या बॉलची फायनल व्हेलॉसिटी म्हणूया, ती किती असेल? तर पहिला बॉल ज्या स्पीडने येत होता या स्पीडनं पहिला बॉल येतोय, सो हा माघारी जाताना त्या स्पीडनं जाणार आहे. म्हणजे सेपरेट होतात. इमॅजिन होतंय का बा? प्रॅक्टिकली ही केस कन्सिडर होते का? सो दिस इज नथिंग बट द colliding bodies are identical. It means if the masses of the
two bodies are identical, then we can say that this conclusion. Next, a very heavy objects collide with a lighter object. Second condition, a very heavy object collides with a larger object, collides with a lighter object at rest. वाचा व्यवस्थित बघा, lighter object at rest. A very heavy object collide with a lighter object at rest. म्हणजे एक हेवी ऑब्जेक्ट आहे दॅट इज m1 ग्रेटर दॅन m2 असेल का बघा. बघा हा हेवी आहे आणि हा लाईटर आहे, म्हणजे हेवीचं मास साहजिकच कसं असेल, जास्त असेल, आणि जो लाईटर आहे तो रेस्ट असेल. म्हणजे थोडक्यात तो इनिशियली एका जागेवरतीच आहे, म्हणून त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u2 ना, u1 पहिल्याची इनिशियल व्हेलॉसिटी, u2 दुसऱ्याची इनिशियल व्हेलॉसिटी. सो असं जर असेल तर v1 आणि u2 काय होणार आहेत बघा. ओके, जर असं असेल तर बघा मी असं लिहितो, चालेल का. सो m1 प्लस मायनस m2 हे किती असू शकतं, m1 असू शकतं, कारण हा आपल्याला निग्लेक्टच करायचा. m2 काय करायचा, निग्लेक्ट करायचा. आणि m2 अपॉन m1 प्लस m2 काय असेल सांगा, m2 अपॉन m1 प्लस m2. ॲप्रॉक्सिमेट आहे हे, 0 असेल का, कारण वरती लहान आहे ना, m2 म्हणजे खूप लहान आहे, आणि m1 आणि m2ची ॲडिशन खाली आहे. सो ही मोठी ॲडिशन आहे आणि हा लहान आहे, म्हणून याचा आन्सर काय होऊ शकतं, 0 होऊ शकतं. सो या केससाठी हे एवढं लिहिणं अपेक्षित आहे. मग हे आपल्याला कळतं की पहिला ऑब्जेक्ट मोठा आहे, दुसरा लहान आहे, आणि दुसरा ऑब्जेक्ट एका जागेवरती. सो u2 किती आहे, 0 आहे. मग साहजिकच जो v1 असणार आहे, v1 तो v1 किती मिळेल बघा. सो देअरफॉर v1 इज इक्वल टू काय राहील, फक्त u1 राहील. बाकी m1 आणि m2 हे जर आपण याचा विचार केला तर m2 कसा आहे, खूप लहान आहे, m1 आहे, ह्या दोघांची व्हॅल्यू m1 कॅन्सल होईल. आणि v2 जो आहे तर v2 मध्ये सुद्धा हे 0च होणार आहे पूर्ण. सो v2 u1 ट्वाइस m1 अपॉन m1 प्लस m2. सो v2 ची व्हॅल्यू जी आहे ती ट्वाइस u1 अशी राहणार आहे. दोन्ही केसमध्ये u2 किती टाकायचं बघा, दोन्ही केसमध्ये u2 0 टाकला. सो दोन्ही केसमध्ये ही टर्म जाणारच आहे, फक्त राहिलेली ही टर्म. आता ही टर्म u1 मिळाली, कारण m1 मायनस m2 बद्दल आपण काय लिहूया, m1 लिहूया, आणि m1 प्लस m2 बद्दल पण m1च लिहूया. म्हणजे m1 ला m1 कॅन्सल झाला, राहिलं का u1. आणि इथं काय करूया आपण, टॉईस ऑफ m1 म्हणले ना, m1 प्लस m2 बद्दल काय लिहूया, m1 लिहूया. सो m1 ला m1 कॅन्सल, सो टॉईस ऑफ u1 राहिलं. सो v2 इज इक्वल टू टॉईस ऑफ u1. सो दिस इज आवर second case. We can say that. What is second case? A very heavy object collide with a lighter object. एक A ऑब्जेक्ट घेतला की ज्याचा मास खूप जास्त आहे m1, जो B वरती ज्याचं की मास एकतर कमी आहे आणि तो रेस्ट आहे, त्याच्यावरती कोलाइड केला तर पहिल्याची व्हेलॉसिटी किती येईल, तर जेवढी पहिल्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे तेवढी, आणि फायनल व्हेलॉसिटी किती येईल, तर जेवढ्या स्पीडने गेलं त्याच्या दुप्पट स्पीडने येईल असं आपण म्हणूया, म्हणजे टॉईस ऑफ u1 म्हणूया. सो दिस इज अवर सेकंड केस. बघा कन्क्लुजन लिहितो हवं तर मी, दॅट इज द हेवियर कोलाइडिंग बॉडी इज लेफ्ट अनअफेक्टेड, दॅट इज heavier colliding body left unaffected and the lighter body which is stuck, and lighter body म्हणजे कोण m1 म्हणूया डायरेक्ट, and lighter body जी त्याच्यावरती स्टक होणार आहे, travels with double speed of massive striking body. massive म्हणजे जी मोठी आहे ती, massive striking body म्हणजे m1च ना, m1 ची ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे ना u1, त्याच्या दुप्पट होणार आहे कुणाची, m2 ची व्हेलॉसिटी, v2 जो आहे तो, कारण m2 छोटा आहे ना, तो एकदम फास्ट निघून जाणार आहे बघा, एवढ्या स्पीडनं निघून जाणार आहे. जो मोठा आहे तो तेवढ्याच व्हेलॉसिटीनं राहणार आहे. अनअफेक्टेड म्हणलं ना, अनअफेक्टेड. आणि लाइटर बॉडी जी आहे त्याची व्हेलॉसिटी मात्र डबल होणार आहे कुणाच्या,
जी काही पहिला आलेला आहे त्याच्या थोडक्यात दुप्पट होणार, कारण लायटर जास्त स्पीडनं पुढे जाऊ शकेल. सो दिस इज अ सेकंड केस. चला अशीच एक थर्ड केस पण बघूया. इथपर्यंत लिहून घ्या, मी रफ करतो हे. सेकंड केस काय बघा, ए व्हेरी लाईट ऑब्जेक्ट कोलाइड्स ऑन मच हेवियर ऑब्जेक्ट. म्हणजे साहजिकच M1 आता लहान असेल कोणापेक्षा, M2 पेक्षा लहान असेल. ओके, M2 आता मोठा असेल. सो M1 आपण काय करूया याच्यामध्ये निग्लेक्ट करूया, आणि जो मोठा आहे M2 तो रेस्ट आहे. रेस्ट आहे याचा अर्थ त्याची V2 कशी आहे, 0 आहे. बघा लक्षात येते का, सॉरी U2 इनिशियल वेलोसिटी ना, U2 का M2 मोठा आहे. दिस इज M2 अँड दिस इज M1. ओके, सो कोलिजन आता या दोघांच्या मध्ये होणार आहे, आणि हा कसा आहे इनिशियली रेस्ट आहे. ओके, मग मागाच्या ज्या इक्वेशनमध्ये ह्या जर कंडिशन्स टाकल्या तर आपल्याला V1 ची व्हॅल्यू मिळेल -U1. सेम मागाच्यासारखं सॉल्व करायचं, करून बघा. V1 इज इक्वल टू -U1 अँड V2 डायरेक्ट काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. का 0 मिळेल, कारण एकतर U2 पण 0 आहे, आणि या कंडिशनमुळे त्यातला U1 फॅक्टर पण काय होणार आहे 0 होणार आहे. सो वी कॅन राईट द कन्क्लूजन दॅट इज lighter object rebounds with same speed. That is lighter object rebound. बघा रिबाउंड का वापरलं, कारण मायनस आहे. विथ सेम स्पीड, त्याच स्पीडनं तो माघारी येईल. विथ सेम स्पीड, कारण V1 इज इक्वल टू U1 ना. V1 म्हणजे काय, लाइटर ऑब्जेक्ट, हा माघारी येण्याची विलॉसिटी, आणि जाताना विलॉसिटी किती होती त्याची U1 होती. सो या दोन्ही विलॉसिटी आता कशा असतील, सेम असतील. सो लाइटर ऑब्जेक्ट रिबाउंड विथ सेम विलॉसिटी. आणि हा ऑब्जेक्ट जागेवरनं हलेल का, नाही, कारण हा आधी पण किती होता 0. सो तो नंतर सुद्धा किती असणार 0 असेल. आणि म्हटलेलं आहे वाईल द मॅसिव्ह ऑब्जेक्ट इज अनअफेक्टेड. वाईल हेवी म्हणतो मी, वाईल हेवी ऑब्जेक्ट म्हणजे कोण, M2 ना. हेवी ऑब्जेक्ट M2 इज अनअफेक्टेड म्हणजे तो काही चेंज होणार नाही, तो त्याच्या जागेवरती असेल. लक्षात आलं का बघा. सो दीज आर द थ्री कन्क्लुजन्स फ्रॉम एस्टरडेज विलॉसिटीज एक्सप्रेशन. कालचं जे काय आपण विलॉसिटीज एक्सप्रेशन बघितलेलं आहे त्याच्या ह्या 3 केसेस आपण डिफाईन केल्या. पहिली केस आयडेंटिकल डिफाईन केली, सेम बॉडीज सेम मास असलेल्या बॉडीज जर इलास्टिक कोलिजन झालं तर काय होईल हे डिफाईन केलं. नंतर एकदा M1 मोठा घेतला, M2 लहान घेतला. आता M1 लहान घेतला, M2 मोठा घेतला. सो दुसरी आणि तिसरी केस. सो कंपॅरेटिव्हली सुद्धा लक्षात राहू शकतं बघा की पहिली केस कशाशी रिलेटेड आहे, दुसरी केस कशाशी रिलेटेड आहे, तिसरी केस कशाशी रिलेटेड आहेत ते. ओके, सो दिस इज अबाउट द इलास्टिक कोलिजन. फक्त हेड ऑन इलास्टिक कोलिजनशी रिलेटेड आहे. चला नेक्स्ट, इलास्टिक कोलिजन इन 2 डायमेन्शन असा पॉईंट आहे. इलास्टिक कोलिजन इन 2 डायमेन्शन्स. याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ आहे नॉन हेड ऑन. ऑब्लिक सुद्धा म्हटलं जातं त्याला, ऑब्लिक और नॉन हेड ऑन कोलिजन. प्रॅक्टिकली अर्थ सांगतो याचा. काल आपण सध्या इलास्टिकचंच चाललेलं आहे, हे सुद्धा इलास्टिकचाच पॉईंट आहे. फक्त काल आपण हेड ऑन कोलिजन किंवा ह्या ज्या काही सगळ्या केसेस आहेत ते हेड ऑन कोलिजन. याचा अर्थ काय, एका लाईनवरतीच विलॉसिटीज आहेत, एका लाईनवरतीच ऑब्जेक्ट असा मूव्ह होणार आहे. एकतर दोघं असे येतील किंवा एकतर दोघं असे जातील किंवा एकतर दोघं असे जातील. सो एका लाईनवरतीच त्यांची मोशन होते. मग एका लाईनवरती जर मोशन होत असेल तर आपण त्याला स्ट्रेट लाईन मोशन, 1 डायमेन्शनल मोशन असं म्हणतो. पण मला सांगा, जर एखादा ऑब्जेक्ट इकडून आला, एखादा ऑब्जेक्ट इकडून आला, असे आले दोघं जण, तर ही काही 1 डायमेन्शनल मोशन नाही ना, ही 2 डायमेन्शनल मोशन आहे बघा. म्हणजे अशी जर मोशन असेल तर एक्स ॲक्सिस पण व्हॅरी होतोय आणि वाय ॲक्सिस पण व्हॅरी होतोय. तिरकी मोशन असेल तर एक्स ॲक्सिस पण व्हॅरी होतोय, वाय ॲक्सिस पण व्हॅरी होतोय. प्रोजेक्टाईल मोशन आठवते, 2 डायमेन्शनल मोशन, मोशन इन प्लेन आपण बघितलं होतं. सो अशा टाईपचं जे कोलिजन असेल त्याला काय म्हटलं जातं, ऑब्लिक कोलिजन. ऑब्लिक किंवा नॉन हेड ऑन कोलिजन. हेड ऑन म्हणजे स्ट्रेट लाईन, एकाच लाईनवरती असलेलं कोलिजन, पण हे कसं असेल, नॉन हेड ऑन कोलिजन. सो म्हटलं इलास्टिक कोलिजन इन 2 डायमेन्शन्स. कालचं जे होतं ते 1 डायमेन्शन, आजचं जे असेल ते
2 डायमेन्शन. चला मी आधी एक डायग्राम ड्रॉ करतो इथं आणि मग हवं तर आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. एक बॉडी आहे M1 आणि दुसरी बॉडी आहे सपोज M2. M1 M2. Okay, so these are the two bodies. So let us consider the centers of these two bodies. So ही या बॉडीची वेलोसिटी आहे u1 आणि ही या बॉडीची वेलोसिटी आहे u2. ओके, सिंपल. नेक्स्ट, ह्या वेलोसिटीने ही बॉडी निघून जाते म्हणजे v1 आणि सपोज ह्या वेलोसिटीनं एका पर्टिक्युलर अँगलला ही बॉडी निघून जाते म्हणजे काय असेल, हा v2 असेल. तर आता याचा अर्थ आधी समजून घ्या. M1 काय M2 काय सिंपल लक्षात येते. M1 म्हणजे काय, मास ऑफ द फर्स्ट बॉडी. M2 म्हणजे काय, मास ऑफ द सेकंड बॉडी. ओके, आता पहिली बॉडी दिसायला अशी दिसते पण आली कशी, ती वरून आली असं आपण म्हणूया. म्हणजे मी म्हटलं ना, एक बॉडी अशी येईल, ओके, आणि दुसरी बॉडी अशी येईल, असे समजा कोलाइड होणार लाईक दिस, इथे कोलिजन होणार आहे. सो एक बॉडी एक इन द सेन्स पहिली बॉडी पहिल्या वेलोसिटीने आली म्हणजे u1, दुसरी बॉडी पहिल्या वेलोसिटीने आली म्हणजे uच ना, फक्त u2 म्हटलं बघा मी त्याला, कारण दिस इज बॉडी 1 आणि दिस इज बॉडी 2. आधी हे कन्सिडरेशन्स बघूया आणि मग मॅथमॅटिकल काय याच्यामध्ये बघूया. ओके, नेक्स्ट, कोलिजन झाल्यानंतर ही बॉडी इकडे निघून गेली म्हणजे त्या बॉडीची फायनल वेलोसिटी पहिल्याची म्हणजे v असते ना फायनल वेलोसिटी, म्हणजेच काय v1, आणि दुसऱ्याची फायनल वेलोसिटी काय असेल, v2 असेल. बघा डायग्राम समजते का. बघा हे थोडंसं मी अजून एकदा सांगतो, ठीक आहे. सो एक बॉडी आहे M1 मास असलेली, दुसरी बॉडी आहे M2 मास असलेली. पहिल्या बॉडीची वेलोसिटी आहे u1 विथ सम अँगल α1 ना, आणि पहिल्या बॉडीची फायनल वेलोसिटी आहे v1 विथ सम अँगल β1. तर हा v1 आणि β1चा संबंध कसा आहे मी सांगतो. सिमिलरली दुसरी बॉडी आहे M2, दुसऱ्या बॉडीची इनिशियल वेलोसिटी u2 आहे आणि अँगल आहे α1, आणि ती बॉडी निघून जाणार आहे, फायनल वेलोसिटी v2 आणि अँगल किती करणार आहे, b2 करणार आहे. नेक्स्ट, लाईन ऑफ इम्पॅक्ट, इथं टँजंट आहे आणि ॲरोज इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ वेलोसिटीज. आता याच्यामध्ये आपण काय काय लिहायचं आहे बघा. तर हे बाकी हे जेवढं मी सांगितलं तेवढं ॲज अ इनिशियल थिअरी होईल या पॉईंटची. याच्यानंतर आपल्याला जे काही मेन इक्वेशन लिहायचं आहे, इक्वेशन आपण काय लिहितो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, आता जनरली कसं लिहितो आपण, M1 u1 प्लस M2 u2, पहिल्या बॉडीचं लिनियर मोमेंटम दुसऱ्या बॉडीचं लिनियर मोमेंटम इज इक्वल टू M1 v1 प्लस M2 v2. दुसऱ्या बॉडीचं पहिल्या बॉडीचं फायनल, दुसऱ्या बॉडीचं फायनल, पहिल्या बॉडीचं इनिशियल, दुसऱ्या बॉडीचं इनिशियल. हे आपण जनरल लिहितो ना आपण, जनरली वी विल राईट लाईक दिस फॉर्म्युला. ओके, बट आता मला सांगा इथं काय आहे, M1 u1 आहे फक्त, पण हा u1 किती अँगल करतोय, α1 करतोय एका लाईन ऑफ इम्पॅक्ट हॉरिझॉन्टलशी, बरोबर. मग मला सांगा जर हा α1 तिथं अँगल इंट्रोड्यूस होत असेल तर ह्या वेलोसिटीचा हा काय झाला, एक फॅक्टर झाला, आणि हा फॅक्टर काय असणार आहे, कॉस असणार आहे बघा, कॉस. म्हणून मी काय लिहितो, M1 आहे तसंच लिहितो, पण ह्या u1च्या ऐवजी मी लिहितो u1 कॉस ऑफ α1 लिहितो. म्हणजे दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी. एवढी सगळी वेलोसिटीची व्हॅल्यू झाली. मला सांगा जनरल इथं कॉस अल्फा नाही आहे, α1 नाही आहे, ह्याचा अर्थ अँगल किती आहे, 0 आहे, कारण कॉस 0 1 असतो ना. मग मला सांगा ही जर वेलोसिटी इकडं असते, अशी आली असते इकडून लाईक दिस, तर अँगल किती घेतला असता, 0, जी की आपण काल केस बघितली होती, हेड ऑन कोलिजन बघितलं होतं. पण आता हे नॉन हेड ऑन असल्यामुळे अँगल इंट्रोड्यूस झाला ना. नेक्स्ट, प्लस M2 आहे तसंच लिहितो, u2च्या ऐवजी मी काय लिहितो, u2, पण कॉस ऑफ α2 लिहितो, इज इक्वल टू, यातला सुद्धा M1 मी आहे तसा लिहितो, पण v1 अँगल किती करून जातोय, सो v1 कॉस ऑफ β1 लिहितो, प्लस M2 लिहितो मी v2 कॉस ऑफ β1 कॉस ऑफ β2 लिहितो. बघा हे इक्वेशन समजलं का सगळ्यांना. सो दिस इक्वेशन इज बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. असंच एक लाईन ऑफ, ही जी कॉमन टँजंट आहे इथं फोर्स 0 आहे म्हणून सांगितलं जातं.
साईनच्या फॉर्ममध्ये पण एक इक्वेशन लिहिलं जातं, पण त्याची काही सध्या गरज नाही आहे. हे इक्वेशन महत्त्वाचं, जसं हे लिहिलं तसं याच्यावरून आपण हे लिहिलं. आता कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन याच्यासाठी डिफाईन करूया आपण. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज इक्वल टू काय असतं, मायनस ऑफ व्हिलॉसिटी ऑफ सेपरेशन अपॉन व्हिलॉसिटी ऑफ अप्रोच ना, म्हणजेच मायनस ऑफ V2 मायनस V1 रिलेटिव्ह व्हिलॉसिटी ना, सेपरेशन म्हणजे फायनल, आणि U2 मायनस U1 असतं. पण V2च्या ऐवजी आपण काय लिहितोय बघा, V2च्या ऐवजी आपण काय लिहितोय, V2 कॉस बीटा 2 लिहितोय बघा. लक्षात येत आहे बघा, V2च्या ऐवजी हे लिहितोय आपण. त्याच्यानंतर V1च्या ऐवजी हे लिहितोय बघा आपण, U2च्या ऐवजी हे लिहितोय आपण, आणि U1च्या ऐवजी हे लिहितोय. ॲरो लिहून ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देअरफॉर ई किती लिहिणार मग मी, मायनस V2च्या ऐवजी हे लिहायचं म्हणजे कोण, V2 कॉस ऑफ बीटा 2 मायनस V1च्या ऐवजी कोण लिहायचं, V1 कॉस ऑफ बीटा 1 अपॉन U2च्या ऐवजी कोण लिहायचं, U2 कॉस ऑफ अल्फा 2, आणि U1च्या ऐवजी काय लिहायचं, U1 कॉस अल्फा 1. दिस इज नथिंग बट द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर 2 डायमेन्शन. मग हे तुम्ही चेंज करू शकता, 2 टाईपमध्ये इक्वेशन लिहू शकता. हे मायनस साईन वरती पण देऊ शकता, और हे मायनस साईन खाली पण लिहू शकता. हे रिव्हर्स होणार ना, ती स्टेप तुम्ही केली तरी सुद्धा चालेल. मी त्यातली एक करतो. देअरफॉर ई इज इक्वल टू आपण हेच असं लिहू शकतो, V1 कॉस ऑफ बीटा 1 मायनस V2 कॉस ऑफ बीटा 2 अँड अपॉन हे U2 कॉस ऑफ अल्फा 2 मायनस U1 कॉस ऑफ अल्फा 1. तुम्ही असं इक्वेशन लिहू शकता. सो दिस इज द थेअरी अबाउट द इलास्टिक कोलिजन इन 2 डायमेन्शन, ज्याला की नॉन हेड ऑन कोलिजन म्हटलेलं आहे. बघा, एक डायग्राम आणि त्याचं हे मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन, एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. चला लिहून घ्या इथपर्यंत व्यवस्थित. ओके, चला 1-2 एक्झाम्पल्स आहेत आजच्या पॉईंट्सवरती किंवा कालच्या कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन्सवरती. टेक्स्टबुकमधलीच आहेत, अनसॉल्वडमधली. काय बघा, ए मार्बल ऑफ मास 2m ट्रॅव्हलिंग ॲट 6 सेंटीमीटर पर सेकंड is directly followed by another marble of mass m with double speed. After collision, the heavier one travels with the average initial speeds of 2. So calculate the coefficient of restitution. Coefficient of restitution. पहिल्यांदा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. आता यातले गिवन पॉइंट्स व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. एक बिफोर कोलिजन कंडिशन आहे आणि एक आफ्टर कोलिजन कंडिशन आहे, म्हणजे कोलिजन होणार आहे तिथं. सो बिफोर कोलिजनला आपण काय काय डिफाईन करतो, M1 M2 U1 U2. ओके, आफ्टर कोलिजनला M1 M2 M2 सेमच असतं दोन्ही केसमध्ये, V1 V2 सांगतो. आता हे हेड ऑन कोलिजन आहे, एकाच लाईनमध्ये 2 मार्बल मूव्ह होत आहेत. तर पहिला मार्बल आहे ज्याचं मास आहे 2m. मग पहिला मार्बल आहे त्याला आपण M1 म्हणूया, त्याचं मास किती आहे 2m आहे, आणि तो ट्रॅव्हल करतो किती स्पीडनं, 6 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे त्याची पहिली व्हिलॉसिटी 6 सेंटीमीटर पर सेकंड इतकी आहे, ज्याला आपण इनिशियल व्हिलॉसिटी म्हणूया. हा ट्रॅव्हल करतोय. नेक्स्ट त्याच्या मागून दुसरा एक मार्बल त्याला फॉलो करतोय, अनदर मार्बल ऑफ मास m. त्याचं मास किती आहे M2, जे किती आहे m म्हटलेलं आहे. पहिलं टॉईस m आहे, दुसरं m म्हटलेलं आहे. आणि त्याची व्हिलॉसिटी काय आहे, विथ डबल स्पीड. म्हणजे U2 किती आहे, तर पहिल्याच्या डबल म्हणजे टॉईस ऑफ U1, म्हणजे 2 × 6 म्हणजेच किती 12 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे बघा 2 मार्बल चाललेलं आहे, दोघांचे मासेस लिहिले आणि दोघांचे इनिशियल व्हिलॉसिटीज लिहिल्या. अजून एक आहे बघा आफ्टर कोलिजन. आता कोलिजन झालेलं आहे, समजा मागचा जाऊन पहिल्यावरती धडकलेला आहे आणि तिथं कोलिजन झालं असं आपण म्हणूया. कोलिजन झाल्यानंतर त्यांच्या व्हिलॉसिटी काय असतात, V1 आणि V2 असतात. सो आफ्टर कोलिजन द हेवियर वन ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज इनिशियल स्पीड ऑफ 2. हेवियर वन म्हणजे कोण असेल, पहिला हेवियर आहे ना, पहिला हेवी आहे आणि हा दुसरा जो आहे तो लाईट आहे. ठीक आहे. सो हेवियर वन आणि लाइटर वन. सो हेवियर वन ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज इनिशियल स्पीड्स ऑफ 2. म्हणजे हेवियर वनची व्हिलॉसिटी दिलेली आहे आफ्टर कोलिजन U1 + U2 / 2. ॲव्हरेज व्हिलॉसिटी दिलेली आहे आफ्टर कोलिजन. बरोबर आहे का बघा,
ही आफ्टर कोलिजन कंडिशन आहे, हेवियर वनची व्हेलॉसिटी, पण V2 दिलाय का? नाही, V2 माहीत नाही आहे. सो V2 क्वेश्चन मार्क करावं लागेल. कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील, कारण हे V2 कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनसाठी गरजेचं आहे ना, बरोबर का? बघा, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कसा डिफाइन होतो? E इज इक्वल टू मायनस V सेपरेशन अपॉन U अप्रोच. सो मायनस V सेपरेशन म्हणजेच काय? V2 मायनस V1 आणि हा U2 मायनस E1 अप्रोच ना, हेच आपण V1 मायनस V2 अपॉन U2 मायनस E1 लिहू शकतो. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलंय बघा, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इन डिटेल मी डेफिनेशन हवं तर इथं सांगितली. आता महत्त्वाचं काय आहे की आपल्याला डायरेक्ट ईचा फॉर्म्युला हा तर लिहावाच लागेल, V1 मायनस V2 अपॉन U2 मायनस E1. आता U1 U2 दिलंय का? येस, U1 U2 दिलेला आहे. V1 दिलाय का? दिलाय. V1 फाइंड करता येतोय बघा, U1 प्लस U2. U1 किती आहे? 6 आहे आणि U2 किती आहे? 12. सो 12 आणि 6 18 आणि हे 2 म्हणजे 9 सेंटीमीटर पर सेकंड इज व्हॉट? इज V1. म्हणजे हे दिलंय, हे दिलंय, हे दिले, पण V2 दिलेलं नाही. त्यामुळे V2 आपल्याला आधी काय करावं लागेल? सेपरेट फाइंड आउट करावा लागेल. मग V2 सेपरेट फाइंड आउट करण्यासाठी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम टाकायचं. M1 U1 प्लस M2 U2 बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. काय टाकायचं? M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. चला, या जर लॉमध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला V2 ची व्हॅल्यू ही आरामात मिळू शकेल. 6 सेंटीमीटर पर सेकंड इथे बघा. सो M1 किती आहे? ट्वाइस M. U1 किती आहे? 6 प्लस M2 किती आहे? M. U2 किती आहे? 12 इज इक्वल टू M1 किती आहे? ट्वाइस M. V1 किती आहे? 9 प्लस M2 किती आहे? M आणि V2 आपल्याला फाइंड करायचं आहे. दोन्हीमधनं M कॉमन काढू येतं. सो 6 दुने 12, 12 आणि 12 हे 24 राहील. इकडं सुद्धा M काढूया. सो 9 दुने 18, 18 अधिक काय राहील? V2 राहील. M दोन्हीकडला कॅन्सल करता येईल. सो 24 मायनस 18 इज इक्वल टू V2 राहील. सो देअरफॉर V2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर पर सेकंड येईल बघा. आला का बघा? सो V2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर पर सेकंड. समजलं का काय काय केलं? सो आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथं पुट करू शकतो आणि कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फाइंड आउट करू शकतो. ओके, सो देअरफॉर E इज इक्वल टू बघा हा फॉर्म्युला V1 किती आहे? 9. 9 मायनस V2 किती आहे? 6 अपॉन U2 किती आहे? 12 वजा U1 किती आहे? 6. सो 9 मायनस 6 3, 12 मायनस 6 6. सो 1/2. सो E इज इक्वल टू 0.5. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. म्हणजे आधी गिवन पॉईंट्स व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत दिलेल्या न्यूमेरिकलवरून. गिवन पॉईंट्स लिहिल्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे तो फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग समजतं की त्याच्यामधल्या कुठल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत गिवनमध्ये आणि कुठली काढावी लागेल. सो जनरली दिले असतात सगळ्या, पण हे थोडंसं डिफिकल्टी आहे, त्यामुळे यातली एक व्हॅल्यू आपल्याला सेपरेट काढावी लागते आणि ती व्हॅल्यू आपण काढली लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमच्या मदतीनं आणि फायनल आन्सर मिळवलं. चला, समजून घ्या आणि लिहून घ्या सगळं व्यवस्थित. चला, पुढचं एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. इंटरेस्टिंग आहे, व्यवस्थित समजून घ्या मी काय काय सांगतोय, कशा पद्धतीने सांगतोय ते. ए स्प्रिंग बॉल ऑफ मास 0.5 kg इज ड्रॉप्ड फ्रॉम सम हाइट. ऑन फॉलिंग फ्रीली फॉर 10 seconds इट एक्सप्लोड्स into 2 fragments of mass ratio 1:2. The lighter fragment continues to travel downwards with speed of 60 meters per second. So calculate kinetic energy supplied during explosion. हा क्वेश्चन आहे. आता गिवन काय आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकली समजून घेऊ. एक बॉल आहे, तो बॉल वरून खाली पडतोय, 10 सेकंदामध्ये त्याचा आता एक्सप्लोजन होणार आहे. तर त्या बॉलचं मास आहे 0.5 kg आणि त्याचे 2 फ्रॅगमेंट्स, 2 तुकडे होणार आहेत असं आपण म्हणूया. ओके,
सो बघा, कन्सिडर दिस बॉल एम. ओके, हा वरून पडतोय फॉर टाइम 10 सेकंद एका हाईटवरनं, आणि हा पडल्यानंतर याचे 2 तुकडे झाले. आपण असं 2 बॉल्स म्हणूया. एक M1 झाला आणि एक M2 झाला. ओके, is dropped from some height on falling freely for 10 seconds. It explodes into 2 fragments of mass ratio 1:2. 1:2 म्हणजे साहजिकच हा जेवढा आहे त्याच्या दुप्पट हा आहे, मोठा आहे असं आपण म्हणूया. सो M1 अपॉन M2 किती दिलेला आहे? 1:2. जो M आहे ह्या M मध्ये दोघं जण आहेत ना, कोण कोण? M1 M2 दोघं पण आहेत ना, म्हणजे M1 आणि M2 दोघांचं मिळून मास म्हणजे कॅपिटल M असेल आणि ते किती दिले? 0.5 kg दिलेलं आहे. बघा, हे 2 गिवन पॉईंट समजले का पहिल्यांदा. नेक्स्ट, द लाइटर फ्रॅगमेंट कंटिन्यूज टू ट्रॅव्हल डाउनवर्ड्स विथ द स्पीड ऑफ 60 मीटर पर सेकंड. म्हणजे लाइटर म्हणजे कोण? हा ट्रॅव्हल होते आता एक्सप्लोजन झाल्यानंतर, म्हणजे V1 असेल त्याची 60 मीटर पर सेकंड. 60च्या स्पीडनं तो गेला. ह्याचा V2 काय माहीत नाही, त्यामुळे V2 काढावं लागेल आपल्याला, बरोबर. आणि विचारले की कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी सप्लाय ड्युरिंग एक्सप्लोजन, म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायची. आता कंडिशन कुठली आहे? एक्सप्लोजनची कंडिशन आहे. बघा, एक्सप्लोजन थोडंसं आठवूया. एक्सप्लोजनमध्ये आपण काय म्हणलं होतं? कायनेटिक एनर्जी फायनल इज ग्रेटर दॅन कायनेटिक एनर्जी इनिशियल असते ना. दिस इज फॉर एक्सप्लोजन. आठवते का? बघा कंडिशन. सो एक्सप्लोजनसाठी आपण फायनल कायनेटिक एनर्जी ही नेहमी जास्त असते असं आपण म्हणतोय, आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी कमी आहे असं आपण म्हणतोय. चालेल. सो या कंडिशनवरून चेंज इन कायनेटिक एनर्जी कशी लिहायची बघा. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. चालेल का? जी मोठी ती आधी नंतर लहान लिहिली पाहिजे ना, सबट्रॅक्शन. मग फायनल म्हणजे ह्या दोघांची पण ना, म्हणजे किती? 1/2 M1 V1 स्क्वेअर प्लस 1/2 M2 V2 स्क्वेअर. दिस इज फायनल. मायनस इनिशियल किती? 1/2 M1 U1 स्क्वेअर प्लस 1/2 M2 U2 स्क्वेअर. चालेल का? बघा, सो दिस इज नथिंग बट द चेंज इन कायनेटिक एनर्जी, किंवा इथं जो शब्द वापरला तो घेऊया, कायनेटिक एनर्जी सप्लाइड ड्युरिंग एक्सप्लोजन. सो दिस इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी सप्लाइड ड्युरिंग एक्सप्लोजन. आणि हे आपल्याला सॉल्व करायचं आहे एवढं सगळं. बघा, गिवन पॉईंट्स आणि हे एवढं सगळं सॉल्व करायचं आहे. अजून एक आपण इथं M1 M2चा रेशो दिलेला आहे 1:2. मग रेशो दिलाय म्हटल्यानंतर M1 आणि M2 काढू शकतो. आता साहजिकच M1 लहान आहे, M2 मोठा आहे. सो M1 M2ची व्हॅल्यू काढता येते बघा. सो M1 इज इक्वल टू 1/6 kg आणि M2 इज इक्वल टू 1/3 kg. बघा, हा लहान आहे M1, हा M2 मोठा आहे. 1/6 प्लस 1/3 दोघांची ॲडिशन 0.5 येते का बघूया. 1/6 प्लस 1/3 इज इक्वल टू 0.5 इज करेक्ट. सो 6 1 प्लस 2 0.5. सो 3/6 0.5. चालेल की 1/2 0.5. लक्षात आलं? म्हणून आपण मासेस आपण एवढे लिहू शकतो. चला, M1 M2 मिळालं, M1 M2 मिळालं. V1 माहीत आहे, V2 काढावं लागेल. U1 U2 पण माहीत नाही आहे. ठीक आहे. आता U1 U2 म्हणजे काय? तर हे बघा, ह्याच्या वरची जी केस आहे ती कसली आहे? बिफोर कुलिजन. आणि ह्याच्या खाली जी केस आहे ती कशी आहे? कुलिजन झाल्यानंतर दोघं तयार झाले ना, आफ्टर कुलिजन. ह्याची व्हेलॉसिटी V1, ह्याची व्हेलॉसिटी V2 असेल. बिफोर कोलिजन म्हणजे यांची व्हेलॉसिटी U1 एक असेल आणि U2 असेल, म्हणजे साहजिकच एकच व्हेलॉसिटी असेल ना, U म्हणूया त्याला. ओके. ह्यावरून मोठा जो बॉल आहे त्याची व्हेलॉसिटी म्हणजेच U1 U2 U असेल ना, कारण तो काय एकच आहे. जर दोघं असते तर मग आपण इथं U1 U2 असं सेपरेट लिहिलं असतं, पण एकच बॉल येतो ना वरून, आणि आफ्टर कोलिजन दोघं वेगळे झालेले आहेत.
त्यामुळे ह्याची जी काही वरून येतानाची व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी म्हणजेच काय घ्यायची, u1 घ्यायची किंवा u2 घ्यायची, किंवा त्याला नोटेशन मी काय वापरलं, u वापरलं. समजलं? आता मला सांगा, आता थोडंसं हे u1 u2 विसरा. एक जनरल लॉज ऑफ मोशन किंवा जनरल मोशन इन प्लेनमध्ये या की एखादा ऑब्जेक्ट जर वरून खाली येत असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती असते. सो v इज इक्वल टू u प्लस 80. जनरल इक्वेशन आहे. सो v इज इक्वल टू 80च घेऊया ना फक्त, का तर u इनिशियल 0 आहे म्हणायचं. ओके, सो v इज इक्वल टू 80 असं म्हणूया. सो v इज इक्वल टू 80 जर काढायचं झालं तर मग मला सांगा v इज इक्वल टू किती, a म्हणजे किती घेऊया, 9.8 किंवा 10 घेऊया आणि टाइम 10 सेकंद घेऊया. सो इट बिकम्स 100 मीटर पर सेकंद म्हणूया. सो 100 म्हणजे v आहे, वरून येतानाची व्हेलॉसिटी. त्याला आपण नाव काय दिले इथं, u1 म्हणा, u2 म्हणा किंवा u म्हणा. सो देअरफॉर हे जे आहे तेच म्हणजेच u1 u2 किंवा u म्हणजेच किती, 100 मीटर पर सेकंड. चला आता बघूया ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या का. चला m1 माहित आहे का, माहित आहे. m2 माहित आहे का, माहित आहे. v1 माहित आहे का, माहित आहे. v2 माहित आहे का, v2 फक्त अजून माहित नाही आहे. m1 u1 माहित आहे, m2 u2 माहित आहे, v2 फक्त माहित आहे. मग v2 साठी पुन्हा काय करायचं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मागाशी जसं लिहिलं तसंच करायचं ना. सो बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. सो m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. पण आता u1 u1 सेम आहेत ना. सो m1 प्लस m2 ब्रॅकेटच्या बाहेर u लिहूया, m1 v1 प्लस m2 v2. बघा m1 m2 माहीत आहेत, u माहीत आहे, m1 माहीत आहे, v1 माहीत आहे, m2 माहीत आहे, v2 काढायचं आहे. सो v2 याच्यावरून फाइंड आउट करा. सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ v2 दॅट इज 120 मीटर पर सेकंड. एवढी व्हॅल्यू येते का चेक करा, 120 मीटर पर सेकंड. बघा काय केलं समजतंय का. बघा मगाशी जसं सॉल्व केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण काय केलं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम इथं घेतला. ठीक आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रमाणे फॉर्म्युला लिहिला, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. हे सगळं रिअरेंज केलं. u1 u2 तर सेम आहे ना, ही कंडिशन लक्षात आली का. बघा हे मी काय केलेलं आहे, इथं जरी नोटेशन v असलं तर कन्फ्युजन नको, हे v आपल्या लॉज ऑफ मोशन मधलं आहे, पण ते इथं नोटेशन काय u1 u2 किंवा u आहे. सो त्यांना आला तो खाली. सो v2 निघाला आपल्याला. मग आता चेक करा, ह्या इक्वेशनमधल्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला तर मिळाल्यात. म्हणजे आपण काय काढू शकतो, डेल्टा कायनेटिक एनर्जी काढू शकतो. ओके, सो 1/2 m1 किती आहे, 1/6. v1 स्क्वेअर किती आहे, 60चा स्क्वेअर करा, प्लस 1/2 m2 किती आहे, 1/3. v2 किती आलं, 120चा स्क्वेअर, मायनस 1/2 m1 आहे 1/6. u1चा स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर करा, प्लस 1/2 1/3 इंटू पुन्हा 100चा स्क्वेअर. मग हे सगळं सॉल्व करा. मी याच्या काही ठराविक व्हॅल्यूज इथं हवं तर लिहितो. बघा 300 प्लस 400 सॉरी 2400 बुकप्रमाणे मी लिहितो व्हॅल्यू हवं तर, आणि मायनस ह्या दोघांची व्हॅल्यू 2500 आहे. सो जर हे सगळं सॉल्व केलं तर ॲज पर बुक द आन्सर इज 200 जूल. आता हे फक्त तुमची टास्क काय असेल, इथली कॅल्क्युलेशन्स तुम्ही करा स्वतः. बघा समजतात का, कुठली कॅल्क्युलेशन्स मी सांगितली, शेवटच्या स्टेपशी. शेवटची स्टेप कुठली आहे, डेल्टा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 200 जूलच्या वरची ही जी स्टेप आहे याची कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः करा. बघा समजलं का. सो 200 जूल इज द आन्सर. थोडासा लेंदी आहे क्वेश्चन, त्यासाठी इन डिटेल मी एक्सप्लेन केलं, व्यवस्थित समजून घ्या. हा सुद्धा आणि याच्या आधीचा सुद्धा. कुलिजन्स रिलेटेड थोडे कॉम्प्लिकेटेड न्यूमेरिकल्स हे असू शकतात, त्यामुळं आधी समजणं गरजेचं आहे आणि मग आपण हवं तर याची मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघूया. पण आधी ही न्यूमेरिकल बुकमधली किंवा टेक्स्टबुकमधली जी काय अनसॉल्ड आहेत, सॉल्व पण प्रयत्न करा. जेवढी सॉल्व जास्त कराल
तेवढा एक कॉन्फिडन्स तुम्हाला येत जाईल. त्यामुळे सॉल्वमध्ये सुद्धा जे काही दिलेलं आहे तेही सॉल्व करा, सगळे क्वेश्चन्स बघा, सगळे त्याचे फॉर्म्युले बघा, डेफिनेटली तुम्हाला आन्सर्स लक्षात येतील. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी. ठीक आहे, थांबूया आपण इथपर्यंत. सो आज जे काही झालं ते व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा. याच्यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. आपण पुढचा जो आता इम्पलचा पॉईंट आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेऊ. याची जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते टॉपिक झाल्यानंतर सगळे डिस्कस करू. पण टॉपिक सुरू असताना थेरॉटिकल आणि जी टेक्स्टबुकमधली अनसॉल्ड आहेत ती मात्र डेफिनेटली मी सॉल्व इथं करतो आहे पॉईंट वाईज. त्यामुळं पुढच्याही लेक्चरला आपण तसंच करू. पॉईंट बघितला की टॉपिक टेक्स्टबुकमध्ये जी काही अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत ती या ठिकाणी आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू. ओके, सो व्यवस्थित लिहून घ्या. याच्यामध्ये काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.